व्हेज गुणासाठी भाजी चिरतोयस तू, अजून स्लिक हवी. लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी सर. मॉर्निंग सर. सर आय एम सो सॉरी, मला लेट झालं. त्याचं काय झालं, मी ना 2 स्टॉप मागे उतरले होते म्हणून मला वॉक करत यावं लागलं. मॅडम मी कामात आहे. गार्निशिंग. पेनी पिंक पास्तासाठी असं गार्निशिंग चालतं? किती वर्ष काम करतोयस इथे, साधी गोष्ट लक्षात येत नाही तुझ्या? आय एम सॉरी सर. हेल विथ युअर सॉरी. आज सरांचं काहीतरी बेनसलंय वाटतं. मला ना तुम्हाला गार्गे शिकवायला नाही जमणार. तुम्ही प्लीज जा ना. सर मी एवढं चिडायला नको होतं. खरं तर तुझी काहीच चूक नव्हती. सॉरी. अरे नाही सर, सॉरी कशाला. इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. मला माहिती आहे सर, एरवी तुम्ही असे कधीच चिडत नाही. सर काही टेन्शन आहे का? नाही, काय नाही. कंटिन्यू. हां. आई येते. गुड मॉर्निंग. असावरी ताई आहेत घरात? आहेत की. हा, तू काय सकाळी सकाळी बाहेर चाललीस? हो, मी आईकडे चालले. तू काय काम काढलंस? नाही, काल गडबडीत निघाले ना, म्हणून बोलायला वेळ नाही मिळाला, म्हणून म्हणलं आज बोलून घ्यावं. सांभाळून जागा शुभ्रा, आणि आईला विचारलंय म्हणून सांग. हं? हो आई, सांगते. नाही, लावून घेते मी. ये बस. नाही, असू दे. काल जरा गोंधळच झाला ग ताई. नाही म्हणजे मी आले आणि सोहम बोलून गेला, आणि घारगे करायची जबाबदारी अचानक पडली ना माझ्या अंगावर, आणि समोर अभिजित राजे. फार गडबडून गेले ग मी. हे नंतर माझ्याबद्दल काही बोलले नाहीत ना? छे ग, ते कशाला बोलतील ग? नाही ग, म्हणजे त्यांना एवढं शिकायचं होतं आणि मी ब्लँक झाले. सॉरी. अगं प्रज्ञा, तू वेडी आहेस का? तू मला काय सॉरी म्हणतेस? तसं नाही ग, मला त्यांना पण सॉरी म्हणायचंय, पण माझ्याकडे त्यांचा नंबर नाहीये ना. माझ्याकडे आहे ना. तुला हवाय का? थांब देते. येते मी. शुभ्रा, काय झालं ग? काय नाही, मी छत्री विसरले होते. ही प्रज्ञा का आली होती? अगं, काल जे काही घडलं ना, तिला बिचारीला खूप वाईट वाटलं ग, म्हणून सॉरी म्हणायला आली होती. आणि तिला त्या अभिजित राजेंना पण सॉरी म्हणायचं होतं, पण तिच्याकडे नंबर नाहीये ना. पण मी दिला, हा आपल्याकडचा दिला तिला. तिला नुसतं सॉरी म्हणून प्रश्न नाही सुटणार सर. आज काहीतरी बिनसलंय तुमचं. होतं असं कधी कधी. होत असेल सर, पण तुमच्याकडनं कधीच कुठली रेसिपी चुकू शकत नाही. जस्ट अ मिस्टेक मॅडी. मी काय फारसा विचार करत नाहीये. पण मी करते ना सर. सर, यस. ते घारगे शिकायला गेलं तर तिकडे काय झालं का? जाताना मूड छान होता तुमचा, तिकडे मूड ऑफ झाला का सर तुमचा? घारगे जमले नाहीत का तुम्हाला? जमायला शिकवायला तर हवेत ना. पण मॅडी, मी ठरवलंय, मी घारगे शिकणारच. तेही त्या आसावरी कुलकर्णीकडूनच. हॅलो. हॅलो, मी प्रज्ञा बोलतेय. कोण प्रज्ञा?
गुड मॉर्निंग सर, कसे आहात तुम्ही? काय आहे? असे ओरडून काय बोलतायत? माझा आवाज ओळखला नाही वाटतो. जोपर्यंत मी तसे परफेक्ट घारगे बनवत नाही ना, शांत बसणार नाही. वाटलंच मला सर. हॅलो, मी प्रज्ञा खरखरीच बोलते. तुम्ही आमच्या सोसायटीत आला होता ना, आपली ओळख झाली होती, कुलकर्ण्यांच्या घरी आपण भेटलो होतो, आठवते का? हॅलो 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 मॅडम, कोण बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? कुठली सोसायटी? कोण कुलकर्णी? अहो असावरी कुलकर्णी, ते घारगे शिकायला आला होतात तुम्ही. हा 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 हा, बोला. आहा, नाही काल तुम्हाला असं अचानक बघितलं आणि तुम्ही मला शिकवा असं म्हणालात, म्हणून गांगरून गेले हो मी. पण हा, आता शिकवायला जमेल हो मला. ओके, मग? हा, मग तुम्ही आज याल का आमच्या घरी? मी शिकवेन घारगे तुम्हाला. हा, येस ऑफकोर्स, आलोच. थँक्यू. हा, काय झालं सर? घारगे शिकायला जाताय? कुणाकडे? सहजीवन सोसायटी, प्रज्ञा मॅडम कडे. आता मजा येणार आहे. शुभ्रा, अगं तू फक्त छत्री न्यायला आली होतीस ना, मग गेली नाहीस अजून? आई वाट बघत असेल ना तुझी. नाही, मी आईला कळवलंय. आता यांना काय सांगू इथे काय होणार आहे ते. थांबा, मी बघते. असावरी, अगं तुला बातमी कळली का? काय झालं काकू? मला नाही काही माहित. अगं शेठ अभिजित राजे प्रज्ञा कारखान्याच्या घरी घारगे शिकायला येणार आहेत म्हणे. कधी? अगं आत्ताच येणार आहे म्हणे. बिल्डिंग मधल्या सगळ्या बायकांना बोलवलंय. अगं व्हिडिओ शूटिंग वाला पण बोलवलंय. आता एवढा मोठा शेठ हिच्याकडून घारगे शिकणार आहे. सगळ्या बिल्डिंग मध्ये चर्चा आहे. अगं या बाईला साधं चहा करता येत नाही, ही त्या शेफला घारगे काय शिकवणार? कदाचित शिकली असेल काकू ती. अगं कसली ग, बघूया आपण कशी शिकवते ती, हो की नाही? ए तू पण ये ग. येते. हा चल. आई जाऊया ना आपण. नाही नको, अगं घरात खूप कामं पडली आहेत. अर्धा किलो भोपळा चिरून घ्या आणि मग तो किसून घ्या आणि मग त्याच्यात दूध घाला. दूध घाला. प्रज्ञा, अगं येऊ का? अरे लेले वहिनी, दाते वहिनी, या ना. या 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 ना. कशी दिसतेय मी? छान. आई अहो हे काय काढलंय? अगं म्हटलं आज जरा वेळ मिळालाय तर आवरून टाकू स्वयंपाकघर. वेळ आहे? हो. मग गेलो असतो ना प्रज्ञाचे घारगे बघायला. कालपर्यंत ज्या बाईला भोपळा चिरायचा की फोडायचा हेही माहित नव्हतं, ती आज त्या शेफ अभिजितना घारगे शिकवणारे. हे पटतंय का तुम्हाला? अगं ती म्हणाली ना काय ते तुम्ही बघत असता ते इंटरनेट, त्याच्यावरनं शिकली आहे ना ती. एका दिवसात ती इतकं छान शिकली की त्या शेफ अभिजितना आता ती शिकवणार आहे. माहित नाही. बरं आई मला सांगा, जिथे बघून ही प्रज्ञा शिकली तिथेच बघून हे अभिजित का नाही शिकतो घारगे? मला माहित नाही ग शुभ्रा. कारण त्यांना तुमच्या हातचे घारगे आवडले होते आणि त्यांना ते तुमच्याकडून शिकायचे होते. आणि कितीही झालं तरी तुम्ही ज्या पद्धतीने ते करता, तुमच्या हाताची चव आणि ते तुमचं प्रमाण हे बाकी कोणाला कसं कळू शकेल? अगं पण त्या दिवशी त्यांच्यासमोर मला तरी कुठे जमलं. अहो आई ती जागा नवीन होती, सगळंच नवीन होतं. नाही शुभ्रा, ते घरी आले असताना बाबा काय नाही ते बोलले. त्यांना काय वाटलं असेल ग त्यांना. मला तर इतकी लाज वाटली. मी नाही बाबा त्यांच्यासमोर उभं राहून त्यांना काही शिकवू शकणार. शुभ्रा आता वेळ आहे तर मी आवरून टाकते ना सगळं. तू बाबांना चहा हवा का बघतेस का प्लीज? बरं, विषय टाळतायत, जाऊ द्या. आपल्याला काय करायचंय? आजोबा आले आले आले. अभिजित राजे आले. हा, हा. वेलकम. हा वेलकम सर. थँक्यू थँक्यू. मी कधीपासून वाट बघतेय तुमची. थँक्यू. इकडे द्या. तुम्ही साईडला वा मम्मी जरा.
गर्दी करताय. मला स्वागत करू द्या यांचं. हे कॅमेरा, तू मागे काय करतोस? पुढे ये ना. सॉरी हा, सगळं सांगावं लागतं या लोकांना. पुढे ये. अरे इतक्या लांबून कसं दिसेल? हो नाही, त्यांनी झूम ऑपरेट केला की तुम्ही जवळ दिसाल ना. हो हो, मला पण वाटलंच. हा ए बाबू, तू जरा मागे हो ना. तुला माहितीये का कोण आहेत ते? नाही. अरे अभिजित राजे, मोठे शेफ आहेत ते. हो हो, ओळखलं. काय रे, अभ्यास करतोस का टीव्ही बघतोस? अभ्यास करतो. गुड. पोय म्हणून दाखव बघू त्यांना पोएम. हे नाही हा, पोएम वगैरे काही नाही. मला यांचं स्वागत करू दे. हो. बस बस. या ना या. हो या ना. हो. या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. आले अभिजित राजे. हे बघा, ओवाळून स्वागत वगैरे केलंय. आता इतक्या बायकांसमोर ही काय शिकवणार आहे देवच जाणे. जाऊ दे म्हणा, आपल्याला काय करायचंय. पण काही माणसं सुद्धा कसं ना सहज जुनं विसरून पुढे जातात. आता ही प्रज्ञा काल एवढा घोळ घालून ठेवला तिने, पण अभिजित राजे बघा, आज तिला घारगे येत आहेत म्हटल्यावर गेले तिच्याकडे शिकायला. पण मला तिचंही आवडलं. येत नाहीये म्हटल्यावर हरली नाही, नव्या जोमाने कामाला लागली. अर्थात आता काय शिकलीये हे आज कळेलच. अरे सगळ्यांनी शांत बसा. सायलेन्स प्लीज. आपण सुरू करतोय. मला वाटतं सगळे येईपर्यंत थांबूया ना. सगळे आलेत की? हो. तर आता ना मी सगळ्यांना घारगे बनवायला शिकवणार आहे. लाल भोपळ्याचे घारगे आमच्या लहानपणी घराघरात बनायचे. पण आता तसं नाही. आता बायका बिझी झाल्या आहेत आणि आता सगळ्यांना जमतं असं नाही ना. मी स्वतःला खूप लक्की समजते की स्वतः शेफ अभिजित माझ्याकडून घारगे शिकणार आहेत. तर शेफ अभिजित, आपण हा भोपळा आहे ना, हा सगळ्यात पहिल्यांदा चिरायचा. कसा चिरायचा मी दाखवते. हा मी करू का? चालेल ना. हे मुळात तुम्ही सुरी चुकीची घेतली. ही घ्यायला हवी होती. ही बघा, ही प्रज्ञा फोटो काढत बसलीये. आता ही शिकवणार काय आणि कधी? इतक्या लोकांसमोर ही चुकीचं शिकवणार. राहू दे, आपल्याला काय करायचंय म्हणा. इतका जगप्रसिद्ध शेफ एवढा वेळ काढून इथे काहीतरी शिकायला येतोय, आणि ही प्रज्ञा त्यांना शिकवायचं सोडून स्वतःचाच गवगवा करत बसलीये. आता एखाद्याचं नुकसान झालं तरी आपलं काय जात आहे. आता काय काय करायचं? आता भोपळा चिरून झालाय. आता शिजवून किसायचा. किसून शिजवायचा. नाही, आधी किसून मग शिजवायचा का शिजवून मग किसायचा? नाही का लिहिलेलं तिथे? अरे आई, आत्ताच पीठ मळून घेताय? हो ग, म्हटलं वेळ आहे ना, तर रात्रीचा स्वयंपाक सुद्धा उरकून घेते. बरं, पण मग तुम्ही भाजीचं बघता का पीठ मी मळते? या बाबतीत ना मी एकदम लकी आहे.
आता जेव्हा माझ्या आईकडे होते तेव्हा कामामुळे स्वयंपाक करायला वेळच नाही मिळायचा, पण तुम्ही मला सगळं किती पटापट शिकवलं. अगं तू शिकलीस म्हणून, म्हणजे तू इच्छा व्यक्त केलीस, स्वयंपाकात रस घेतलास, म्हणूनच मी तुला शिकवू शकले ना. इच्छा तर अभिजित राजेंनी सुद्धा व्यक्त केली होती. एवढा मोठा माणूस वेळ काढून आपली सगळी महत्वाची कामं बाजूला ठेवून आपल्या दारात आला, आणि आता आपल्याला माहितीये ती प्रज्ञा घोळ घालून ठेवणार, तरी एक मजला चढून आपण वर नाही जायचं. हे बरोबर वाटतंय ना तुम्हाला? आई कुठे जात आहे? शुभ्रा तू जरा पीठ मळून ठेव हं. मी आलेच. आता हा किसायला हवा, पण हा तर खूपच नरम झालाय. अगं प्रज्ञा, शिजवलेला भोपळा नरमच असणार ना. अगं पण तिला आता तो किसायचाच आहे ना, हो की नाही ग? किसायला तर हवाच. हो हो. अगं पण किसायच्या आधी शिजवलाच कसा काय भोपळा? गडबड झाली वाटते हिची. सर, जास्त शिजला भोपळा, पण आता किसायला तर हवाच ना. हो. त्याची काही गरज नाहीये. म्हणजे काय प्रज्ञा, अगं तू मला शिकवलंस ना, तसं दाखवू का मी? हो ना, मी शिकवलंय तर दाखव. ये ना ये. जरा एक परात किंवा ताट देतेस का? देते. हा. खरं तर आपण भोपळा आधी किसून मग वाफवून घेतो, पण चुकून आधी वाफवून घेतला असेल तर काही हरकत नाही, आपण तो कुस्करू शकतो. हो हो. थोडासा रवा जरा तुपावर भाजून घालूया. तूच नाही का म्हणाली होतीस मला? हो हो, मीच म्हणाले ते, विसरलेच मी. गॅस जरा रवा आणि थोडी खसखस हवी आहे. खसखस की बघ. आता हा भोपळा असा छान कुस्करून घ्यायचा. त्याच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालायची. हा भाजलेला रवा आहे ना, तो थोडासा गार झाल्यावर घालायचा. थोडंसं तुपाचं मोहन घालायचं. असं सगळं एकजीव झालं पाहिजे ते. बघा, हे असे आपले घारगे तयार झाले. थँक्यू. तुम्ही मला घारगे शिकवल्याबद्दल. इतका सुंदर पदार्थ तुम्ही मला शिकवलात, तर मला तुम्हाला
गुरुदक्षिणा द्यायलाच हवी आणि तीही मी लवकरच देईन.